संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे। सकाळी 11 वाजल्यापासून अधिवेशनाला सुरुवात झाली। संविधानाला 75 वर्ष पूर्ण होणार असून 26 नोव्हेंबरला संविधान दिवस साजरा केला जाणार आहे। हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदींनी खासदारांना संबोधित केले। मी आशा करतो की हे हिवाळी अधिवेशन खूप चांगल्या पद्धतीने पार पडेल, नवीन संसदानांसाठी खूप चांगले असेल, त्यामुळे मी नवीन सदस्यांचं स्वागतही करतोय। हिवाळी अधिवेशन चांगल्या पद्धतीने पार पडेल अशी आशा मी करतो, अशा शब्दात त्यांनी खासदारांना संबोधित केलंय। ओडिशाला संपन्न सांस्कृतिक वारसा लाभला असून हे राज्य भारताच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावते, असे गौरवोद्गार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काढले। नवी दिल्ली इथं आयोजित ओडिशा पर्व 2024 या कार्यक्रमात ते बोलत होते। ओडिशाच्या आदिवासी समाजातील एक कन्या द्रौपदी मुर्मू या भारताच्या राष्ट्रपती आहेत। ही सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे। त्यांच्या नेतृत्वामुळे प्रेरित होऊन ओडिशातल्या आदिवासींच्या कल्याणासाठी हजारो कोटी रुपयांचे असंख्य प्रकल्प सरकारने सुरू केल्याचंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणालेत। हिंदुस्थानने एका दिवसात तब्बल 64 कोटी मते कशी मोजली असा सवाल टेस्लाचे मालक एलॉन मस्क यांनी उपस्थित केलाय। त्याचबरोबर हिंदुस्थानच्या निवडणूक प्रक्रियेचेही त्यांनी कौतुक केलंय। एक्स वरून मस्क यांनी एका एक्सच्या युजरच्या पोस्टचा हवाल देत हिंदुस्थानातील निवडणूक पद्धतीवर भाष्य केले। कॅलिफोर्निया 18 दिवसांपासून 15 दशलक्ष मते मोजत आहे, परंतु हिंदुस्थानने एका दिवसात तब्बल 640 दशलक्ष मते कशी मोजली असा सवाल एलॉन मस्क यांनी केलाय। लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या 5 दिवसांच्या नेपाळ दौऱ्याची आज सांगता झाली आहे। आपल्या भेटीत लष्कर प्रमुखांनी नेपाळच्या राजकीय आणि लष्करी नेतृत्वाशी व्यापक प्रमाणावर चर्चा केली। नेपाळचे उच्च आदरणीय राष्ट्रपती रामचंद्र पौडेल, उच्च माननीय पंतप्रधान के.पी. शर्मा ओली आणि माननीय संरक्षण मंत्री मनबीर राय यांच्याबरोबर उच्चस्तरीय बैठकाही घेतल्यात। बांगलादेशात नवीन मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली आहे। AMN नासिर उद्दीन यांना मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून आज शपथ देण्यात आली आहे। त्यांच्याबरोबर अन्य 4 निवडणूक आयुक्तांना देखील शपथ देण्यात आली आहे। माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या कार्यकाळातील निवडणूक आयुक्तांनी आपल्या पदांचे राजीनामे दिल्याच्या 3 महिन्यानंतर या नवीन निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली आहे। बांगलादेश येथील सर्वोच्च न्यायालयाने इस्लाम किंवा पैगंबर यांचा अवमान केल्याबद्दल फाशीची शिक्षा ठोठावण्याची शिफारस केली आहे। त्याचवेळी युनिस सरकारमध्ये सहभागी झालेल्या एका मौलानाने सौदी अरेबियाच्या मशिदीप्रमाणे देशात मशीद विकसित करणार असल्याचं सांगितलंय। याद्वारे बांगलादेशचे इस्लामीकरण केले जात आहे असेही दिसून येत आहे। परराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि इतर अनेकांविरुद्ध वॉरंट जारी केलंय। त्याबाबत आयरिश पंतप्रधान सायमन हॅरिस म्हणाले की जर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आयर्लंडमध्ये आले तर त्यांना अटक केली जाईल। एखाद्या युरोपीय देशाने इस्रायलला अशा प्रकारे डोळा दाखवण्याची ही पहिलीच वेळ आहे। तर दुसरीकडे हंगेरीच्या पंतप्रधानांनी थेट आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे वॉरंट स्वीकारण्यास नकार दिलाय। ICC अर्थात आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यासह अनेक इस्रायली नेत्यांच्या अटकेसाठी काढलेल्या वॉरंटचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी निषेध केलाय। भारताचे दिग्गज उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर अमेरिकन न्यायालयाने लाचखोरी प्रकरणाबाबत दोषी ठरवले। त्यानंतर कारवाई करण्यात आली असून त्यांच्या विरुद्ध अटक वॉरंट देखील जारी करण्यात आले। मात्र या प्रकरणामुळे अदानी समूहाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। अदानी समूहाचे शेअर्स धडाधड कोसळले असून नुकतीच केनिया अदानींशी संबंधित प्रकल्प रद्द करण्याची घोषणा केली आहे। त्यामुळे अदानी समूहाला मोठा धक्का बसलाय, तसेच बांगलादेशनेही मोठं पाऊल उचललंय। तिसरे महायुद्ध आधीच सुरू झालंय असे युक्रेनचे माजी सैन्य प्रमुख व्हॅलेरी झालुझनी यांनी म्हटलंय। रशिया आणि अमेरिका यांच्यासारख्या महासत्ता युक्रेन युद्धात थेट सहभागी होत आहेत, हे याचे पुरावे आहेत। उत्तर कोरिया, इराण आणि चीन हे देश या युद्धात रशियाच्या बाजूने आहेत असंही झालुझनी यांनी म्हटलंय। पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या नेतृत्वाखालील कॅनडा सध्या मोठ्या आर्थिक संकटात जात आहे। कॅनडामध्ये राहणारे 25% पालक त्यांच्या मुलांना पुरेसे अन्न पुरवण्यासाठी स्वतःच्या जेवणात कपात करत आहेत। एका संस्थेच्या अहवालात असं उघड झालंय। 4 पैकी 1 पालक त्यांच्या मुलाचे पोट भरण्यासाठी स्वतःची भूक मारतायत। साल्वेशन आर्मी या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटलंय की 90%हून अधिक लोकांनी सांगितलंय की त्यांनी पैसे वाचवण्यासाठी किराणा सामानावरील खर्च न्यून केलाय।
हिजबुल्लाह या अतिरेकी संघटनेने इस्रायलला चोख प्रत्युत्तर दिले. इस्रायलने बैरूतवर मोठे हवाई हल्ले केले होते. याचा बदला म्हणून रविवारी रात्री सुमारे 250 रॉकेट आणि इतर शस्त्रांनी इस्रायलवर हवाई हल्ले करण्यात आले. या हल्ल्यात इस्रायलचे 7 नागरिक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. इस्रायलच्या मध्यभागी असलेल्या तेल अवीव पर्यंत हे रॉकेट पोहोचले होते. हिजबुल्लाचा हा गेल्या काही महिन्यातील इस्रायलवरील सर्वात घातक हल्ला ठरलाय. महसूल गुप्तचर संचालनालयाने नुकतीच मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर केलेल्या कारवाईत सिएरा लिओन येथून आलेल्या एका लायबेरियन नागरिकाला ताब्यात घेतलंय. या प्रवाशाच्या ट्रॉली बॅगचे वजन असामान्यपणे अधिक असल्याचं आढळून आलंय. DRIच्या अधिकाऱ्यांनी कसून तपासणी केली. त्यामध्ये ट्रॉली बॅगच्या तळाशी चोर कप्प्यात पांढरी फुकटी असलेली 2 पाकिटं सापडली आहेत. प्रयोगशाळेतील तपासणीमध्ये ते केनॉन असल्याचं स्पष्ट झालंय. त्याचे एकूण वजन 3496 ग्रॅम इतके असून बेकायदेशीर बाजारात त्याचे मूल्य ₹34.96 कोटी इतके आहे. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर 5 जून पासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर उपस्थित आहेत. इतका वेळ अंतराळात राहिल्यामुळे दोघांनाही आरोग्यासंबंधी अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतंय. गुरुवारी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6 वाजता कझाकस्तानमधील बायकोनूर कॉस्मोड्रोम येथून सोयूज रॉकेटद्वारे NASAचे एक अनक्रूड विमान सोडण्यात आलंय. हे विमान शनिवारी रात्री 8 वाजता आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले आणि परिभ्रमण प्रयोगशाळेच्या पोइस्क मॉड्यूलच्या अंतराळमुखी पोस्टरवर डॉक केलं जाईल. सॅकॉन बार्कलेने दुसऱ्या सहामाहीत 70 आणि 72 यार्डच्या टचडाऊनसाठी धाव घेतली आहे आणि फिलाडेल्फिया ईगल्सने सलग 7वा विजय नोंदवलाय. लॉसवर 37-20 असा ईगल्स रेकॉर्ड 255 यार्डसह पूर्ण केला. बार्कलेने NFLच्या इतिहासातील एका गेममध्ये 9व्या क्रमांकाच्या यार्ड्सचा टप्पा गाठलाय.